जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये फोटोला एक इफेक्ट मारणार आहे। तो इफेक्ट आपण पिक्सआर्ट ॲप्लिकेशनमध्ये मारणार आहे आणि ते इफेक्ट असा राहणार आहे जो आपण सर्व कलर असतात ते ब्लॅक अँड व्हाईट घेणार आहे, फक्त सॅच्युरेटेड कलरच आपण तिथे हायलाईट करणार आहे। तर तो इफेक्ट तयार करण्यासाठी तुम्हाला पिक्सआर्ट ॲप्लिकेशन लागणार आहे। पिक्सआर्ट ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर फोटोरूम ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। त्या अगोदर मोबाईलचा डेटा जो आहे तो ऑन करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या फोटोचा आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे ज्या फोटोला आपण इफेक्ट मारणार आहे तो फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मी इथे लवकर आपल्या गॅलरीच्या फोल्डरमधून फोटो ॲड करून घेतो। ओके, तर या फोटोला आपण इफेक्ट मारणार आहे। त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। त्याचं बॅकग्राऊंड काय अशा प्रकारे रिमूव्ह होईल। त्यानंतर इथे ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचं आहे। ट्रान्सपरंटवरती क्लिक केल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर हे थोडंसं लोड होत आहे। लोड झाल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह करायचा ऑप्शन मिळून जाईल। तर बघू शकता इथे वर बाण दिलेला आहे, त्या बाणावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हा फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर इथे पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल। तर एडिट फोटोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण रिमूव्ह इथे बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे साईडला स्क्रोल करायचं आणि ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या फोटोचा आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केला त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। त्यानंतर अशा प्रकारची साईज वाढवून घ्यायची, परफेक्ट ॲड करायचं। त्या लेअरवरती क्लिक करून इथे डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आणि या फोटोच्या वर प्रॉपर फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा, म्हणजे इकडे तिकडे जरा इकडे तिकडे व्हायला नको। तर त्यानंतर वरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इथे इफेक्ट्सवरती यायचं आहे। त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट सिलेक्ट करायचं आहे आणि डनवरती क्लिक करून टाकायचं। त्यानंतर इथे तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल। तर ॲडजस्ट तुम्ही तुमच्या प्रकारे करू शकता। तर मी जसं ॲडजस्ट करतो तसं पण केलं तर काही हरकत नाही। कॉन्स्टार्टला तुम्हाला कॉन्ट्रास्टला तुम्हाला 30वरती ठेवायचं आहे। क्लॅरिटी 20पर्यंत ठेवायची आणि शॅडो थोडीशी वाढवायची आणि हायलाईट कमी करायचे। टेम्परेचर पण थोडं कमी करायचं आहे। नंतर डनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे वर इरेझरचं ऑप्शन मिळून जाईल। तर हार्डनेस 100पर्यंत ठेवायची आणि जिथे सॅच्युरेटेड कलर आहे तिथे काय अशा प्रकारे इरेज करून घ्यायचं। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला थोडंसं अवघड जाईल इरेज करायला। आता माझ्या बोटांना सवय झालेली आहे म्हणून प्रॉपर ॲडजस्ट रिमूव्ह करू शकतो कलर इथे। बघू शकता काय अशा प्रकारे तुम्हाला सर्व जिथे सॅच्युरेटेड कलर आहे तिथे तुम्हाला काय अशा प्रकारे रिमूव्ह करून घ्यायचं। जर तुम्ही चुकून बाहेर रिमूव्ह झाला तर इथे रिस्टोर ऑप्शनवरून तिथून इरेज करून टाकायचं रिस्टोर। बघू शकता काय अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची। त्यानंतर तुम्ही परफेक्ट कलर सॅच्युरेटेड कलरला इथून तुम्ही शो करू शकता इथे काय अशा प्रकारे। जर तुमचं कलरच्या बाहेर पण इरेज झालं असेल तर तुम्ही रिस्टोर ऑप्शनवरून परत रिस्टोर करू शकता काही अशा प्रकारे। बघू शकता काही अशा प्रकारे हळूहळू करायचं। त्याने काय होईल तुम्हाला एकदम परफेक्ट आपला इफेक्ट जो आहे तो इथे बसतोय। बघू शकता आपला इफेक्ट अशाच प्रकारे तयार होत झाला आहे। थोडासाच राहिला आहे फक्त। बाहेर इरेज झाल्यानंतर रिस्टोर ऑप्शनवरून तुम्ही परत हे करू शकता कलर। थोडं बाहेर पण गेला तरी काही हरकत नाही। रिस्टोर ऑप्शनवरून परत रिस्टोर करून घ्यायचं।
तर इथे टिळ्यावरती क्लिक करायचं आहे. इथे थोडं बाहेर गेलं तरी चालेल, कारण छोट्याशा टिळ्यावरती एकदम फोकस नाही करता येत कलर. रिस्टोर ऑप्शनवरून तुम्ही तो टिळा परफेक्ट करू शकता. तर बघू शकता काही अशा प्रकारे इफेक्ट आपला ऑलमोस्ट तयार झालेला आहे. लेअरवरती क्लिक करून मूव डाऊन करायचं आहे आणि परत लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथे ॲडजस्टवरती यायचं आहे आणि इथनं सॅच्युरेशन 50वरती ठेवायची. क्लॅरिटी 40 किंवा 50पर्यंत ठेवली तरी चालेल आणि कॉन्ट्रास्ट पण 40 किंवा 50वरती ठेवला तरी चालेल. ओके, तर डनवरती क्लिक करायचं. परत लेअरवरती क्लिक करून मूव डाऊनवरती क्लिक करायचं. बघू शकता काही अशा प्रकारे आपला इफेक्ट तयार झालेला आहे. इथे सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्याने हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये डायरेक्ट सेव्ह होऊन जाईल. हा फोटो तुम्ही कुठे पण बॅनर वगैरे कुठे पण यूज करू शकता. तर आजचं ट्युटोरियल कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.